आपण ऐकणार आहात प्रायोजित कार्यक्रम आरोग्य सल्ला. जनहितार्थ हा कार्यक्रम प्रायोजित करत आहेत ग्लेनमार्क. या कार्यक्रमात ऐका श्वसनविकार तज्ञ डॉक्टर समीर गर्दे यांची उत्तरा मोने यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो नमस्कार. आरोग्य सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वसाधारणपणे हल्ली अनेकांना सर्दी, खोकला, कफ यांना सामोरं जावंच लागतं. अर्थात प्रत्येक वेळी तो गंभीर आजार असतोच असं नाही, पण हे ओळखायचं कसं हा प्रश्न मात्र आपल्यापैकी प्रत्येकाच्या समोर असतो. आज या विषयावर चर्चा करण्यासाठी श्वसनविकार तज्ञ डॉक्टर समीर गर्दे आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. साधारण हल्ली बघतो आपण की सर्दी खोकला हा म्हणजे आपल्याकडे प्रदूषणच इतकं आहे की सर्दी खोकला हा होतच असतो, पण याची जी सीमारेषा आहे ती ओळखायची कशी की हा सर्दी खोकला नॉर्मल आहे की तो काही गंभीर आजारात रूपांतर होणार आहे, हे कसं ओळखायचं? तुम्ही पहिलाच प्रश्न इतका चांगला विचारलात की एक डॉक्टर म्हणून सुद्धा आम्हाला बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो. ह्या बाबतीत पेशंटला आपण काय सल्ला द्यावा, म्हणजे तपासण्या कधी करायला सांगितल्या जाव्यात किंवा कुठल्या औषधांची लिमिट कुठपर्यंत आहे, कसं ठरवावं. बऱ्याच वेळेला आपल्याकडे असं आपण बघतो की हवामान बदलताना, म्हणजे उन्हाळ्यातून पावसाळा सुरू होताना किंवा पावसाळ्यातून हिवाळ्याकडे जाताना जे एक ट्रान्झिशनल फेज असते आपल्या वातावरणामध्ये, त्याच्यानुसार एक थोडीशी साथ सर्दी खोकल्या तापाची आपण बघ. दरवर्षी साधारण एक घरात एखाद्याला दुसऱ्याला ते होतच असतं. त्याच्यामुळे पेशंटलाही हे लक्षणं साधारण माहिती असतात. साध्या औषधांनी हे आठवडाभरात 10 दिवसात बरं होऊन जातं. आम्ही गमतीने असं म्हणतो की सर्दी, कॉमन कोल्ड हा असा प्रकार आहे की ट्रीटमेंट दिली तर 7 दिवसात बरी होते आणि नाही दिली तर 1 आठवडा लागतो, असं आम्ही गमतीत म्हणतो. पण ह्याच्या पलीकडे जाऊन हल्ली जे प्रदूषण वाढतं आहे त्याच्यामुळे काही व्यक्ती अशा आहेत ज्यांना वारंवार सर्दीचा त्रास, म्हणजे 365 दिवस होतो असं म्हणायला हरकत नाही, किंवा जरा काही थंड आंबट खाल्लं किंवा धुळीशी संबंध आला किंवा काही तीव्र वास, घरात काही कीटकनाशक मारलं तर ह्याच्यानंतर जी काही सर्दी होते ती बराच काळ चिकटून राहते. आणि मग ज्याला आम्ही कोल्ड गोईंग टू चेस्ट असं म्हणतो, म्हणजे त्यांना असं वाटतं की सर्दी झाली आणि ती बरी होता होता छाती भरून गेली असं वाटायला लागतं आणि मग एक खोकला सुरू होतो जो अत्यंत इरिटेटिंग असा असतो. म्हणजे सतत कोरडा खोकला येत राहतो, आडवं झाल्यावर खोकला येतो, अक्षरशः काही करता येत, सगळं त्याचं आयुष्य त्या व्यक्तीचं डिस्टर्ब होऊन जातं. तर त्यावेळेला मात्र आपण त्यांना काही तपासण्या करायला सांगतो, ज्याला आपण ॲलर्जिक रायनायटिस म्हणतो, म्हणजे ॲलर्जीने होणारी सर्दी आणि मग त्याच्यातून पुढे होणारा हा खोकला, असं एक रोगनिदान केलं जातं. आणि त्याचे उपचार मात्र थोडेसे वेगळे असतात, त्याच्या मागे थोडंसं लागायला लागतं, पथ्यपाणी सांभाळायला आपण पेशंटना सांगतो. बरोबर. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. आता त्याच्यामध्ये तपासण्या म्हणजे अशा की नाकाचा किंवा सायनसेसचा एक्सरे करणं, किंवा हल्ली एक कॉफ वेरियंट अस्थमा नावाचा एक प्रकार आम्ही वाढताना आपल्याला दिसतो आहे. कॉफ वेरियंट अस्थमा म्हणजे खोकल्याच्या रूपामध्ये दम्याचा त्रास. आता आपल्याला माहिती आहे की दमा म्हणजे दम लागणं, हे सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे, पण हल्ली हे मुंबईत जे काही बांधकामं किंवा रस्त्याची कामं, उड्डाण पूल ह्या संदर्भातली जी काही वाढती प्रदूषणाची पातळी आहे त्याच्यामुळे हा एक विचित्र प्रकार बघायला मिळतो, जिथे पेशंट नुसताच 1 महिना 2 महिने 3 महिने खोकतच असतो. 3-4 एक्सरे केले जातात, काहीतरी अँटीबायोटिक्स दिली जातात, पण त्याला आराम पडत नाही. मग तो जेव्हा आमच्यासारख्या तज्ञाकडे येतो तेव्हा आम्ही त्याची एक फुफ्फुस कार्यमापनाची टेस्ट करून घेतो, ज्याला PFT असं म्हणतो, आणि त्याच्यामध्ये त्याचं निदान करता येतं. त्याच वेळेला एक रक्ताची टेस्ट आहे सिरम IgE नावाची, ज्याच्यामध्ये त्या पेशंटला ॲलर्जी आहे का हे बघितलं जातं. आणि ॲलर्जीची जर टेंडन्सी असेल तर अशा रुग्णांना जास्त काळ औषधं घ्यायला लागतात. ती अत्यंत सोपी असतात. थोडंसं पथ्यपाणी पाळलं म्हणजे काय की थंड पाणी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक, कुल्फी हे टाळायचं, किंवा सिट्रस फ्रूट जे आहेत, संत्री, मोसंबी, अननस, पेरू हे टाळणं, किंवा तीव्र अत्तर लावणं, परफ्युम्स वापरणं हे थोडं टाळलं पाहिजे. त्याचाही परिणाम होतो. आणि गृहिणींनी झाडपूस करताना तोंडावर फडका बांधणं, हे थोडेसे अगदी सोपे गोष्टी असतात. उशीचा आभरा, चादर पांघरून या गोष्टी दर आठवड्याला धुतल्या. धूळ हा सगळ्यात मोठा शत्रू असतो, तर त्याला आपण एकदा एलिमिनेट केलं की अर्ध काम आपलं फत्ते झालं. उरलेल्या अर्ध्या लक्षणांसाठी नाकात मारायची काही औषधं असतात, तर ती वापरून डॉक्टरांच्या सल्ल्याने ते जेवढे दिवस सांगतील तेवढं वापरून त्याच्यावर आपल्याला काबू मिळवता येतो. आणि मग प्राणायाम किंवा कसल्याही प्रकारची एक फिजिकल ऍक्टिव्हिटी, शक्यतो मोकळ्या हवेत जाणं, म्हणजे मग मोकळ्या हवेत जाऊन सूर्यनमस्कार घाला किंवा स्विमिंग करा, सायकलिंग करा, ह्याच्याने त्या रुग्णाला नक्कीच लॉंग लास्टिंग रिलीफ मिळतो. बरोबर. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254.
अस्थमा चे पेशंट्स दिवसेंदिवस वाढतात असं आपल्याला दिसतंय. हो. तर अस्थमा आणि हे जे आता आपण याआधी बोललो, बरोबर. हे सगळं दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहे की अस्थमा हा यापेक्षा वेगळा आहे? हे नक्कीच एकमेकांशी रिलेटेड आहे. आपली पूर्वापार आपण बघत आलो की अस्थमा थोडासा अनुवांशिक असतो. बरोबर. आजपासून एक 15 वर्षापूर्वीपर्यंत ही समजूत योग्य होती, कारण खरोखर तसं होतं. फॅमिलीत एखाद्याला अस्थमा असेल तर त्या व्यक्तीमध्ये अस्थमा आढळून यायचा. पण आता आपण जसं म्हटलं की वाढत्या प्रदूषणामुळे आणि आता आपण असं बघू की जवळजवळ 2025 पर्यंत 70% भारतीय जनता ही शहरात राहणार आहे. म्हणजे गांधीजी जे पूर्वी म्हणाले होते की खरा भारत खेड्यात राहतो, ते उलट ते बरोबर तेवढं बदलणार आहे. आणि ही शहरं म्हणजे शेवटी हेच आहे की प्रदूषणाची निसर्गापासून थोडेसे फटकूनच आपण राहणार आहोत असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे ह्या अस्थमाची पातळी वाढते आहे. आणि हा जो आपण कॉफ व्हेरियंट अस्थमा म्हटला किंवा रुटीन जो दम लागणं हे लक्षण असलेला अस्थमा, हे एकाच आपण म्हणू एकाच आजाराची वेगवेगळी रूपं आहेत. पण हा काही मोठा आजार किंवा सिंड्रोम असा नाही, हा काही लक्षणांचा समुदाय आहे. अस्थमा म्हटलं म्हणजे घाबरून जायची अजिबात गरज नाही. त्याला अत्यंत प्रभावी औषधोपचार आता उपलब्ध आहेत. 10 वर्षापूर्वीपर्यंत नव्हते, पण गेल्या 10 वर्षात इतकी क्रांती झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये पंपावाटे ओढायची फुफ्फुसात पोचणारी जी औषधं आहेत त्याच्यानेच त्या रुग्णाला आराम पडतो. त्याच्यामध्ये ब्रॉन्कोडायलेटर म्हणजे आपल्या श्वासनलिका रुंद करणारी औषधं आणि इनहेल कॉर्टिकोस्टिरॉइड्स म्हणजे श्वासनलिकेला आलेली सूज कमी करणारी औषधं अशी असतात. आता कॉर्टिकोस्टिरॉइड्स म्हटलं की आपल्याकडे जरा थोडेसे गैरसमज असतात की स्टिरॉइड्स आहेत मग हे वाईट आहे किंवा पंप म्हणजे आता ही शेवटचाच इलाज झाला, आता पंप चालू झाला म्हणजे आता कायम मला पंपच घ्यायला लागणार वगैरे, अशा तऱ्हेचे गैरसमज खूप आहेत. आणि ते सगळेच्या सगळे चुकीचे आहेत. कारण आपल्याकडे आपण बघितलं की अनेक सेलिब्रिटीज अशा आहेत जे अशा प्रकारची औषधं वापरून आपापल्या क्षेत्रामध्ये अत्यंत उच्च स्थानावर आहे. बरोबर. आणि म्हणजे जीवनमान आपलं वाढवण्याच्या दृष्टीने यात काहीच चुकीचं नाही, अजिबात चुकीचं नाही. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. जसं आपण म्हटलं की इन्हेलर्स बाबतीत गैरसमज आहेत, तर हे गैरसमज मुळात निर्माणच का झालेत की म्हणजे का असं वाटतंय लोकांना? काय झालं की मी मगाशी म्हटलं तसं 10 वर्षापूर्वीपर्यंत एका ठराविक प्रकारचे म्हणजे ब्रॉन्कोडायलेटर टाईपचे इन्हेलर अवेलेबल होते आणि ती पुरेशी ट्रीटमेंट नव्हती. ती त्यावेळेला थोडीशी जास्त चांगली ट्रीटमेंट होती असं म्हणूया, पण आजच्या मानाने ती पुरेशी ट्रीटमेंट नव्हती कारण तेवढं संशोधन झालेलं नव्हतं. आणि त्यामुळे काय व्हायचं की त्या रुग्णाचा अस्थमा पूर्णपणे कंट्रोलमध्ये नाही यायचा आणि मग त्याच्यामुळे मग ते पंप कायम वापरायला लागणं किंवा अशा तऱ्हेचे एक हे बघितलं जायचं. पण आता गेल्या 10 वर्षात जी काही प्रगती झालेली आहे त्याच्याने अस्थमा नक्की काय आहे ह्याच्याविषयी संशोधन झालेलं आहे. त्याच्याविषयी नवीन नवीन शोध लागले. त्याच्यातनं अत्यंत सेफ अशी असंख्य औषधं तयार झाली. इतकंच नाही तर ती औषधं आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचवणाऱ्या ज्या ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आपण म्हणतो म्हणजे ज्याचा आपण कॉमनली पंप म्हणूया, तर ह्याच्यात खूप क्रांती झाली आणि त्याच्यामुळे अत्यंत कमी डोसमध्ये अत्यंत प्रभावशाली औषध फुफ्फुसात आपण पोचवू शकतो आणि त्याचे साईड इफेक्ट सुद्धा होत नाहीत. इतकंच नाही तर ते योग्य प्रमाणात योग्य कालावधीसाठी घेतलं तर ही औषधं कमी कमी करत जाऊन एक दिवस बंद सुद्धा करता येतात. प्रत्येक पेशंटमध्ये बंद करता येतात असं नसेल एखाद्याला, त्या पेशंटच्या दमा किती तीव्रतेचा आहे त्याच्यावरती असेल. पण हे जे कॉफ व्हेरियंट अस्थमा ह्याबद्दल जे आपण बोललो त्याचं जर वेळेत निदान झालं आणि त्याचा ह्या पद्धतीने उपचार केला तर असंख्य असे पेशंट आहेत ज्यांची औषधं आपण बंद करू शकलो. आणि त्यातही परत हे अपेक्षित आहे की त्यांनी आपलं जे आहार विहार आहे तो मात्र चांगला, म्हणजे आता माझा पंप बंद झाला, चला आता मी जाऊन आईस्क्रीम खातो किंवा कोल्ड्रिंक्स पितो किंवा असं जर सगळं केलं किंवा मी व्यायाम करतोय आणि तो सोडून दिला तर मग परत आपल्याला औषधावर जावं लागतं. बरोबर. पण म्हणजे या सगळ्या गोष्टी एकत्र असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे व्यायाम आहे, त्याच्याबरोबर औषधं आहेत आणि त्याच्या बरोबरीने या सगळ्या इतर गोष्टी ज्या आहेत ते पथ्य पाळणं आहे, तीही पाळली पाहिजे. पण मग असं समजायचं का की ज्याला दमा किंवा श्वसनाचा विकार आहे त्याचं कायमच आईस्क्रीम बंद झालं असं म्हणायचं का? असं पण नाही, म्हणजे आम्ही इतके निष्ठुर नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यातल्या थोड्याशा मजेच्या, आता पण एका गोष्टीवर आपण नक्कीच ऍग्री होऊ की ह्या खऱ्या आपल्या आरोग्यासाठी काही फार इसेन्शियल गोष्टी नाही. हे आपलं गंमत म्हणून ठीक आहे, तर ते गंमत म्हणून ह्या 15 दिवसात एखादा महिन्यात एखादा असं हरकत नाही. पण हल्ली कोल्ड्रिंक्स पिण्याचं प्रमाण खूप वाढतं आहे
तर मी अशा मंडळींना नक्कीच सांगू इच्छितो की नारळ पाणी, कोकम सरबत, लिंबू बरोबर. सरबत ही जी आपली पारंपरिक भारतीय पेय आहेत ती प्यायला काहीच हरकत नाही. असे गैरसमज आहेत की नारळ पाण्याने कफ वाढतो हो हो किंवा आता मी मगाशी लिंबू टाळा असं म्हटलं आणि आता बरोबर. तुम्ही म्हणताय लिंबू लिंबू सरबत. सरबत प्या. तर एका ठराविक प्रमाणात ते घ्यायला काहीही हरकत नाहीये. पण ही पेय आपल्यासाठी जास्त हितकारक आहेत बरोबर. कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा. किंवा रेडी ज्युसेस जे मिळतात हो, ती कितपत योग्य आहेत? त्याच्यात सुद्धा प्रिझर्वेटिव्ह नसतील तर ती नक्कीच चांगली आहेत. कारण ह्याच्यात जी प्रिझर्वेटिव्ह असतात, जे कलरिंग किंवा फ्लेवरिंग एजंट्स असतात, बरोबर. तर त्याची काही लोकांना ॲलर्जी येऊ शकते. किंवा चायनीज खाल्लं जातं, त्याच्यात अजिनोमोटो नावाचा पदार्थ असतो. किंवा काही उडपी हॉटेल्समध्ये आपण बघतो खूप त्या भाजीला रंग असतो, बरोबर. लाल किंवा हिरवा, तर ते कलरिंग फ्लेवरिंग एजंट्स असतात, त्याची बरोबर. कोणाला ॲलर्जी येऊ शकते. ओके. त्याच्यामुळे शक्य तितकं निसर्गाच्या जवळचं आपण जे काही खाऊ पिऊ ते नक्की चांगलं. घरच्या घरी समजा आपण ऍपल ज्यूस करून प्यायलो बरोबर. किंवा चिकू मिल्कशेक करून प्यायलो तर काहीच नुकसान नाही. बरोबर. पण ते सगळं म्हणजे करायला काही हरकत नाही. नेहमीच आपलं भारतीय परंपरागत फूड जे आहे ते नक्कीच नेहमीच चांगलं. भारतीय चौरस आहाराला काही तोड नाही जगाच्या नक्कीच. पाठीवर. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. अनेक गोष्टी असतात ना डॉक्टर की काही सवयी असतात आणि त्या सवयी आपण टाळू शकत नाही असं होतं. बरं. आणि आपल्याला कळतं की नाही आपल्याला या गोष्टीची ॲलर्जी आहे. तसं म्हणजे सर्दी खोकला कफच्या बाबतीत असं खूप वेळा होतं. बरोबर. तर इन जनरल काय पथ्य ही साधारणपणे पाळायला हवीत? म्हणजे आपण असं एक धरून चालू की मला कोणताही अशा प्रकारची ॲलर्जी नाही, बर पण तरी सुद्धा पुढे ती होऊ नये बरोबर. म्हणून काही काळजी घेतली गेली पाहिजे का? कसं आहे की ॲलर्जी हा जो प्रकार आहे हा जन्मजातच येतो. म्हणजे बरं. जसा आपला शरीराचा रंग किंवा डोळ्याचा रंग हे आपल्या सोबत येतं आणि ते शेवटपर्यंत आपल्या सोबत राहतं. त्याला आपण कशानेही चेंज करू शकत नाही. बरोबर. तसंच एखादा जर ॲलर्जीच्या टेंडन्सी सकट जन्माला आला असेल तर ती टेंडन्सी आयुष्यभर राहते. आपण मगाशी जे म्हटलं ब्लड टेस्ट, सिरम, IgE त्याच्यातून ते आपल्याला शोधता येतं. अच्छा. पण ती कशाची ॲलर्जी आहे ह्याच्यासाठी वेगळ्या ॲलर्जी टेस्ट केल्या जातात. पण त्या कराव्यात ह्या मताचा मी नाही. कारण बऱ्याच वेळेला 12-15 गोष्टींची ॲलर्जी येते, बरोबर. म्हणजे दिसते त्याच्यामध्ये आणि मग त्या सगळंच टाळणं मुश्किल असतं आपल्याला. रोजच्या आहारात किंवा दैनंदिन जीवनामध्ये अशक्य असतं ते. तर मग अशा वेळेला आपलीच सिस्टीम आपण मजबूत करणं ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. बरं. मग आता ॲलर्जीने डोळे खाजणं किंवा वारंवार सर्दी होणं, दम्याचा त्रास होणं, अंगावर पुरळ येणं किंवा फूड ॲलर्जी असते, अंड म्हणा किंवा दूध, काही लोकांना मशरूम्स, तर मग त्याच्याने जुलाब वगैरे होणं. तर ज्या पदार्थाने आपल्याला ॲलर्जी होते एकदा लक्षात आल्यानंतर ते पदार्थ आयुष्यभर टाळावेच लागतात. बरोबर. या व्यतिरिक्त आपण जसं मगाशी म्हटलं की धूळ हा सगळ्यात मोठा शत्रू असतो श्वसन मार्गाच्या विकारांसाठी. तर ते आपल्याला टाळायला पाहिजे आणि मग डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार करून आणि प्राणायामाचा मात्र निश्चित फायदा होतो हे आम्ही बघितलेलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा याबाबत बरेच अभ्यास केलेले आहेत आणि प्राणायामावर हळूहळू त्यांचाही विश्वास दृढ होत चाललेला आहे आणि ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. बरोबर आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. सगळ्यात महत्वाचं डॉक्टर या सगळ्या बाबतीत आपली जीवनशैली बदलणं किंवा सुधारणं जितकी सुधारता येईल आपल्या हे, शहरी जीवनात जास्त मला वाटतं नक्कीच. महत्वाचं आहे. नक्कीच. तर त्या बाबतीत काय सांगता येईल अगदी जाता जाता? आपण जितकं निसर्गाच्या जवळ जाऊन जगू शकू, सकाळी लवकर उठून चालायला जाणं किंवा काही ना काही कुठल्या तरी प्रकारचा एखादा व्यायाम रोज करणं आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून सकाळी रात्री जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपलं भारतीय चौरस आहारला चिकटून राहणं आणि तरीही आपण आजारी पडल्यास योग्य तज्ज्ञाच्या सल्ल्याने योग्य ते टेस्ट करून योग्य ते उपचार घेणं हे मला असं वाटतं ह्याच्यातून यशस्वीपणे बरं होण्याचं सूत्र आहे असं मी मानतो. बरोबर आहे. तर मला वाटतं आता तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्या सांगून त्या ऐकून जर आपल्या श्रोत्यांनी त्या गोष्टी पाळल्या तर नक्कीच या सगळ्या आजारापासून आपण लांब राहू शकतो. नक्कीच. निदान नियंत्रणात तरी नक्की येऊ शकतो नक्कीच. असं म्हणायला हरकत नाही. याविषयी खरं आणखीन अनेक गोष्टी आहेत. पुढच्या काही भागांमधनं आपण श्वसनविकारांच्या संदर्भातल्या आणखीन ज्या गोष्टी आहेत त्याविषयी नक्कीच बोलणार आहोत. आजच्या पुरतं इथेच थांबूया. नमस्कार. नमस्कार. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. जनहितार्थ हा कार्यक्रम प्रायोजित केला होता ग्लेनमार्क. आत्ता आपण ऐकली डॉक्टर समीर गर्दे यांची उत्तरा मोने यांनी घेतलेली मुलाखत. आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम आरोग्य सल्ला.